गंग्यावर सजून घेऊन ये. असं का? हा दुसरं नको करू काही. म्हणजे डायरेक्ट अंगेवर वाहणार. बरोबर आहे, आपल्याला शिकारीला जायचं. हा पर्वत चिडून चालायला चालायला रे चालायला. माझ्या देवा कनराया दाजी शिकारी कारण चालली असतानी रानगवताचं लागलं देव गवताच्या गाठली बांधू लागला. रान बोरी बाबळीचा देव बोरी बाबळीला गावठ्या घालू लागला. रान दगडाचं लागलं देव रिंगूरच्या रचू लागला. म्हणून पतंजली विचारले कशासाठी. म्हणलं देवाची म्हणलं देवा हो आपण शिकारीच्या मार्गाला चाललो. म्हणलं या गवताच्या बुजुड्या कशा करता, या गावट्या बोरीला कशा करता, या दगडाच्या तिमाने कशा करता. माझ्या लाडक्या परदाना हो या जंगलात आपण जर चुकलो कदाचित तर बरोबर आहे. या लंगड्या दगडाच्या लिंगूरच्या लुटीत लुटीत या झाडाझुडाच्या गावठ्या पाहत पाहत गाठली सोडीत यायच्या गवताच्या. म्हणजे या खुना खुनाने मांगर यायचं, पुढे जायचं पण खुना करीत चालायची. बर बर बर. या खुन्यानं आपण गडजेजवर येणार. देवसाव ठेवणामध्ये गेले असतानी आणि त्या ठिकाणी कल्पवृक्षाचे झाड होते महाराज. बर. त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली वारू उभा केला देवानी. बर. तुम्ही म्हणशाल कल्पवृक्षाचं झाड कसं असतं, त्याचे पानं कसे असतात, त्याचं रूप कसं असतं, नारळाचं झाड आहे का नाही. आपण जर एखाद्या देवाला नारळ फोडो महाराज, नारळ फोड आपण काळात मस्त नारळ नारळ फोडलं आपली कल्पना निघून गेली. त्याला म्हणते कल्पवृक्ष महाराज, आहे का नाही. त्याच्या खाली गेलो खंडोबाला कल्पना घातली आणि त्या कल्पवृक्षाच्या खाली देव झोपी गेले महाराज. आणि नारदाने डाव साधावला. आता आपल्याला जेजुरगडला जायला हरकत नाही म्हणे. नारद आले जेजुरीला रे.
माळसाबाई काय सांगू बाई नाराज स्वामी तुम्हाला कायच्या करता यानं केलं बाई नाराज स्वामी माळसाबाई तुम्ही जरी पृथ्वीवर नावला पावला असेल का पण आम्हाला माहिती तुमचं दर्शन कसं करावं. आता ना हा नाराज स्वामी तुम्ही चोरी करून इथे राहत आहे. का ती चोरी नावला पावला तुम्ही. नाव लपवलं तुमचं नाव पार्वत असताना या ठिकाणी माळसा नाव ठेवलं तुम्ही. माझा ठेवलं पण आधी माझ्या शक्ती हा? मला कळीचा नारद म्हणते. आता ना 3 ताल सप्त पाताळ मी गमन करतोय. 3 ताल सप्त पाताळाचा हिशोब माझ्यापाशी. तुमच्या पाशी नाराज स्वामी शंकराचा अवतार खंडेरायाचा, खंडेरायाचा विष्णूचा अवतार हेंगडी प्रधानाचा. हा हे 2 देव पुढे. पुढे माझे देव गेले बाई स्वार्थी करीरा नाराज स्वामी मग 3 दिवस झाले माझ्या देवाचा पत्ता नाही. शिकार झाली का नाही झाली नाराज स्वामी बरं. शिकार झाली का नाही झाली म्हणजे हा काय? पाहून यायला पाहिजे. पाहून यायला पाहिजे. असं म्हणल्यावरती हा नारदाला वाटलं आता कळ लावायला आपल्याला साधना झाल्या. साधना झाल्या बाई. देवच्या जंगलामध्ये गेले महाराज. हा आणि नारदाने त्या ठिकाणी प्रवेश केला. बरंच केला. एंगडी प्रधानाशी बोलू लागला रे. लागला दी, लागला दी. नारायण नारायण. बाबा काय झालं? काल यांना बरे तो. अरे बाबा माय देव झोपेले आता. तसं नाही. एंगडी प्रधाना हा कशाला चोरा करता तुम्ही? म्हणजे मला ओळखलं नाही का? नाही बो. मी नारद मुनी कैलासाचा. तुम्ही नारद स्वामी म्हणलं त्या गायला ब्रह्मदेवाच्या वरच पुत्र नारद स्वामी म्हणता. मला गावित्रामध्ये माझा जन्म झाला असताना हा आणि तुमचा विष्णूचा अवतार या ठिकाणी एंगडी प्रदान झाली. बर म्हणून तुम्ही हा शंकराचा अवतार खंडेरायाचा. बर तो झोपी गेला, त्याला उठवा. खंड राहला. मला त्यांचे तुमचे दर्शन करून जायचंय. बर 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 मी उठतो. म्हणून ते उठवल्यावरती नारदाने सांगितलं देवाला देवानं या भयंकर जंगलामध्ये तुम्ही काय करताय? ये म्हणलं नारद स्वामी हो 3 दिवस झाले गोटीला शिकार गावाना म्हणलं या जंगलाला आम्हाला. म्हणजे तुम्ही आता या पृथ्वीवर आल्यावर शिकारी करायचं शिकले का? अरे माणसाची कामगिरी म्हणलं आम्हाला. बर तर शिकार करून आणायची नाही, वाघ मारायचे नाही, नळगा मारायचे बर. नाही, वस्त्र आणि आश्रम टाकायचे. मग शिकार तरी कोणची करायची देवान? फळफळावची करायची म्हणलं. कडू फळगोड करायचं हा असं म्हणताय. बर मग तुम्हाला मार्ग सांगा तुम्ही. सांगायला हा. पाहिजे. परत पाठीमागे फिरायचं. पहिल्या वनामध्ये जायचं. म्हणजे आता पहिल्यावरच जायचं. एक कुलब्याची बांध दे रे. तिला कडविंद्रामणाचे झाड. 101 फळ आहे त्याला. म्हणजे 101 कांडू कांड म्हणजे याच्यातून निमे शिमे तोडले तरी चालतील का? नाही. मग त्याच्यापैकी एकच फळ तुझ्या कर्मात देवान. बर न हात लावताना तोडायचं, न बोट लावताना, न शस्त्र अस्त्र चालवताना. बर बर जर ती शिकार केली देवाना हा ते जर सगळं फळ तो गोड करून माणसाला चारलं. बर बर या गरजेजुरीवरती कन्या किंवा पुत्र तुझ्या पोटी येणार. खोटे येणार. आणि जेजुरी घरावरती दिवा लागणार. कारण सगट खालं तरच बर का. आता ना हा असं नारदानं सांगितल्यावरती देवत्या कुलब्याच्या बांधाला गेला शिकार करण्यासाठी. जाण्यासाठी. आणि नारद जेजुरीला गेला असता आणि हा नारदानं माणसाला सांगितलं माणसाबाई हा तू म्हणे देव शिकारीला गेले कायच काय? मग कुठे गेले? हट. नारायण कुठे बात आहे? नाराज स्वामी हा माझे देव कुठे गेले मला सांगा.
हाय जंगलातच आहे. जंगलात रंबाई शिपीन फुलाई माळीन फुलाईन माळे आणि तिथं तिली धनगराची बानू चौघी जणी देवाच्या संघ सांगा आणि त्या झाडीमध्ये लपंडाव खेळात आहे. आता ना देव त्यांच्या मांडीवरती लोळतोय तिच्या मांडीवर लपत आहे. आणि काय भानगडी अशा या खोट्या नाट्या. नारस्वामी मला काहीतरी विलास सांगा. एक काम करा, काय देवा संघ बोलायचं नाही. माझ्या देवा संग बोलायचं नाही. देव निघून गेला ना तरी चालेल. आता ना नाही बोलणार. पाणी सुद्धा द्यायचं हा आंघोळीला पाणी द्यायचं नाही. काय केली काहीतरी आरती करायची नाही. आरती सुद्धा करणार नाही. जेवण द्यायचं नाही. जेवण सुद्धा देणार नाही. बोलायचंय नाही. माझ्या देवा संग बोलायचं नाही. नाही ना नाही बोलणार. कुणी देवा का पाहायचं सुद्धा नाही तर म्हणजे पाहायचं नाही. नाही नाही. काय गरज नाही पडली. दिली कळ कार्य लावून दिली कळ कार्य लावून रे कळ कार्य लावून दिली कळ कार्य लावून रामा रे रामा. कळ लावली म्हणजे जरा अधुरीच राहिली. हा अधुरीच राहिली. अजून पुरी कळ लावायची. थांबा थोडं म्हणे. देव त्या कुलब्याच्या बांधावरती गेले. वाहत भंडारी घातला काशाना मन जपला. आपला बावळ बिरदान साधुली फेकून माईचं बाळा फळ त्याचं सुटलं महाराज. सवात वरून येऊन देवाच्या भंडारी मध्ये पडलं महाराज. आलादी आलादी झाली देवाची शिकार रे. अरे बरं देवर माझ्या अरे बरं देवर माझ्या आल्यावरती माणसाला हाका मारू लागला. बरोबर माणसा मी ना तुमची माझाबाई चक्रवाद्या झळक पडता देवा. त्याला झालं काय गाडचं आता नेमकं. अगं नाही काय तर आंघोळ्या दे ना पाणी. याला बाईच्या तुझ्याने देईन तुम्हाला आंघोळीला पाणी. नाही काय तर मला भोजन तरी दे. देवा हा तुम्हाला भोजन सुद्धा देणार नाही तर. झालं काय नेमकं आता. माणसं आजारी देवा खोब्यात नाही आता दुखणं आले माणसाला. अगं म्हणजे नका बोलो मनार माझ्या संग परकप्ती काले मला नका बोलू मला माझ्या संग. परकप्ती काले मला परकप्ती काले मला नका बोलू मला माझ्या संग.
संग बोलणार नाही हा माझ्या संग काही बोलायचंच नाही तुम्ही म्हणजे तू माझ्या संग बोलणार नाही बोलणार नाही तुझ्या संग काही बोलायचंच नाही काहीच बोलायचं नाही तर संध्याकाळी संध्याकाळी नाही कवाच नाही सकाळी कवाच नाही झालं काय नेमकं काय झालं नाही येईल आता बरं आहे का एक काम कर मी ही शिकार आणली इथं. हा ही शिकार धर. ही शिकार कशाला तू आता सांगितलं मग शिकार घेऊन ये काय सांगू बाई देवा तुम्हाला देवा देवा आजी शिकार माझ्या नेवाच्या मारी लय आहे. लय मग यायला तुम्ही मा- एवढं जर नाही एवढी जर शिकार जर खाली हा माझं सगळं शरीर कडू होऊन जाणार काय मग खाती काय तू नेमकी हा काहीच खात नाही 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 कवळे? मला लागत नाही येत बरोबर आहे पिवळं कवळं पाहिजे का तुला नाही नाही फेकून दिलं हा, त्याच्या आईचा. कवळा नको निबार नको काहीच नको आता नेमकं मग ते गोड करले याचं काय करायचं मी सांगितलं तुम्हाला मला लागत नाही तुला त्याचा चमत्कार पाहायचा आहे का काय 4 कापा कर त्याच्या मला 4 कापा करायच्या हा केलंय का केल्या वाटुळ केलं तो सारं काय वाटलं केलं अगर सकट जर फळ खाल्लं असतं ना हा कन्या किंवा पुत्र झाला असता माणसा तुला घे माळचा या घरच्या जुरीवरती दिवा लागला असता आता ना पण एक काम कर आता काय एक खाप दे मला सूर्यनारायणाला हा दिली सूर्यनारायणाला एक दे माझ्या भावड्या पलगाला बावड्या पलगाला सुद्धा दिली बाई एक दे माझ्या गांग्या वारूला गंग्यावरूला दिली बाई आणि एक राहिली ती खाऊन पाय म्हणजे खाऊन पाहायला पाहिजे हा तेव्हा हा खाप खाली पण लय गोड लागली आता मग दगड टाकू का डोक्यात काय झालं नाही तर माया टाक देवा का नाही खाप खाली हा गोड लागली आता पहिला तुम्हाला दिला होता बाई 3 दिवसाचा वायदा द्यावा बरं आता तुम्हाला 6 दिवसाचा वायदा देते हा गाडीच्या गाड्या मोठीच्या मोठी घेऊन या हा मा बापाने ठेवले चिऱ्याला भरून आणा. हा बघ मा बापाने ठेवले का ते अग हा हे फळ कसं होतं माहिती का सर या सुनींद्र फळ याच्यापासून तुला पोटी पुत्र फळ होणार होत माळसा आता जाणार नाही हा आणणार नाही तू एक काम कर काय झालं ती खाली खाप ती परत दे म्हणजे खाल्ल्याने खाप लागती हा देवा माक माईक नाही इकडे तोंड न करू हा खाप खाली हा आचाळी बेचाळी या कुशीच्या त्या कुशीला गेली बर गावाच्या खाती जाऊन ढचाळी हा काडकी घ्यायची आणि कुरून घेऊन यायची म्हणजे मला काढची नोकरून आणा मला लाव इष्टा शिवडायला ऐक नाही माझी अक्कल नाही गेली एवढी मग खाल्ल्याने खाप कोणी परत मागल का एक काम कर हा तो खाली कशी लागली गोड लागली ऐक नाही हा माझ्या संग बोलायचं नाही आता बोलायचं नाही तुला सुद्धा बोलायचं नाही नाही बोलणार देवानी झोपून घेतलं भावऱ्या पलंगावरती हा आणि नारदुबाने कळ लावली पण दुरी होती थोडी हा याची चांगली टक्कर लावून देतो आता चक्कर लावून देतो. ऐक नाही नारद गेले चंदनपुरामध्ये पुरामध्ये दी. आणि त्या चंदनपुराच्या समोर महाराज गिरणा नदी वाहत असताना आता त्या गिरणा नदीमध्ये भानुपूजा करायची करायची कशी कशी करायची शंकराची पूजा करायची तोळाच्या गा बाईना तुला नव्हत्या आई बापा ग रुक्मिणी तुला नव्हत्या आई बापा ग रुक्मिणी आगा तोळाच्या गावाला तुला नव्हत्या आई बापा ग रुक्मिणी तुला नव्हत्या आई बापा ग रुक्मिणी तुळाच्या गावाला तुला नव्हत्या आई बापा ग
नारळाची वाळूच्या पिंडीची तुळशीची नारद त्या ठिकाणी गेले. नारदानं सांगितलं भानुबाई हा वरती बाळा तुळशी मानाची सेवा करते. पार इंद्र भवन सोडलं, कैलास सोडलं हा आणि पृथ्वीवर आल्या पृथ्वीवर आले आणि या ठिकाणी शंकराची पूजा मांडली, शंकराच्या पिंडीची सेवा करते. सूर्यनारायणाची करती, हा तुळशी माताची सेवा करती. हा पण मला एक म्हणायचंय, काय म्हणायचं या सेवा कशासाठी करते तू? आवडीत नवरा सौदा पिवळा बाई बर वर्षातून 7 लग्न करणारा भरतार पाहिजे मला. आता जर भरतार नसला हा सगळं माझे माता पिता समान म्हणजे जाणी राहशील का? जाणी राहणार नाही. कोणला काका म्हणणार, कोणला भाऊ म्हणणार, बर कोणला दादा म्हणणार. जाणी नाही राहणार का? नाही नाही नवऱ्याचं नातं लावणार नाही. नाही तर चंदनपुरात जाणी येईन ना. नको असं म्हटल्यावरती भानूला सांगितलं मरण नारदानी. हा हे बघ चंदनपुरापासून गरजा दोरी पुण्या शेजारी 3.5 किलोमीटरच्या अंतरावरी गड आहे. गडच्या जोरी हा खंडूराजा राज्य करी आणि त्याला म्हणतात नीत नवरा मल्हारी. नाराज होवी आ एवढ्या लांब मी कस काय जाणार. या माझ्या पायी खडावा आहे, पाय खडवा. या घ्यायच्या हा शिवावर जायचं चंदनपुराच्या. हा गायच्या शरण जागा सर्वांची त्याच्या वगैरे जेजुरीचं चिन्ह काढायचं, काढायचं. हळदी कुंकानं काढायचं. हा जे कडा माई बालाजी रुगड्या ताई त्या खडवावरती उभं राहून असा शब्द बोलायचा. असं ना 1 सेकंदात तू गडजेरूरला निम्या रात्री गेली पाहिजे. असं ना दिवसा जाऊ नको, मग घारीला उडत या. गाडी उडा द्या. मग तुला उडून जायचं ना वरून. एका खड्यात पडील मी गार. गलून ऐकतो का? मग कुठे ती? पिशी दे हे तुम्ही बिलाची काय नो बारो चाले जे जोरेला पडली गुळा चालली रे रामा रे रामा रामा रे रामा रे. चालले करे चालले माझ्या रे राम माझ्या राम. माझ्या जगगरी चालली रे रामा माझ्या रामा माझ्या या रे काळुड्या गेली कडे जोडी रामा पोचली. हा पण गडाचा दरुजा बंद होता. बंद होता. पायरीवरती भटार उचलला आणि त्या दरुजावर मारला. मी जर सत्यपती मी जर सतीपती वर्तन राजन बाई बर माझ्या देवाचा दरवाजा उघडणारा बाई. ऑटोमॅटिक दरुजा उघडला. भानू आतमध्ये गेली. देव भावड्या पलंगावरती झोपे जायला असतानी माणसा एका बाजूला आणि देव एका बाजूला भांडणं व्हायला होती. आणि जवळ गेली देवाच्या तोंडावर लश्याला उघडून पाहिला. काय सांगू बाई देवा तुम्हाला देवा मी चंद्रपुरावरून भानू आले देवा. मग देवाचा हात धरला. भानू काय म्हणती? ओटा 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 माझे मल्हारी ओटा 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 माझे मल्हारी ओटा 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 माझे
उठून बसले महाराज ऐका काय म्हणते. तांबे सुटायचे का मग तांबे सुटला मग सुटू द्या मला माहिती आहे तांबे सुतवायची आंबे सुद्धा आंघोळ घाला द्वारा गोंधळ तांब्याला. आणि आमच्या नवरदेव उभा करायचा त्याच्या डोक्यावर पिढ ठेवायचं ए, डोक्यावर पिढ्यावर उभा करायचा का डोक्यावर पिढे? हा, डोक्यावर पिढ आपल्या गावात आता करता थोड्या वेळ ना हो लगेच करा ना 4 वाजले अजून 1-1.5 तास जाईल जाईल आम्ही त्याच्यात तांबे सुटायचे हा मग हळद दळायची एक झाड दूरच्या आधी लंगर उडाय पाहिजे दुसरं काय नाही, आमच्याकडे गोंधळी सांगाल का हो? सुतावतात आपला तांबे. गोंधळ झाला तो काय नवरदेवाने हळद लायते हा मग हळद नाही लावायची लाईट आहे लाईट विचारा त्यांना हळद लायते म्हणे हळद लावी त्या मळवट घरी त्या मारतील नारळ फोडून यायचं रात्री. या अजून परत आपलं हे पटकन पाणी द्या. पाच बोट हळद लायते बाई आता तुम्ही हाताला कशी काढली मग मी म्हणते तुम्ही काढली हळद लायते आम्ही पहिल्यांदा पाच बोट फक्त उतरते काय काय आम्हाला नाही. अशी एवढी हळद काढली या. पाच बोट पण एवढी ला एवढी एवढी आंघोळीच्या देवाने बनवायची येऊ नको रागा बानू ए बानू पाणी दे नाही आता मी गेलते ना तिथे गोंधळाला तिथे नाही तांबे नाही आमच्याकडंच नाही अशी हळद आणि तांबे सुटत. कुठं कोणा खरेदी त्यांना माहिती राहतं काय झालं आता आमचा आता वाटू झालाय तेव्हा केव्हा असं हा पाच बोट हळद उतरी द्या ना नवरदेवासाठी मला माहिती आहे आमच्या पाच बोट लावायचे पायाला वरून खाली पाच पाच बाय उतरायच्या फक्त तोडती नाही अंदाज नवरदेवाने पण थोडी थोडी काय लांबी नेल मळवट भरायचा त्याला तांदूळ लावायचे मारुतीला नारळ फोडून यायचं पहिल्यांदा साहेब नारळ पडायला जायचं लंगर पडायला यायचं घ्या पाणी ते सुती द्या पण मग ज्याची ज्याच्या गावची ना परत करत हा ते म्हणते आम्ही नाही करत हा मग जाऊ दे करू द्या मोरीमध्ये आंघोळ हो द्या मोरीमध्ये नाही आंघोळ करते आंघोळ बाहेरच बाहेरच करते करते हम्म. बाहेरच करते तांबे आणव एक करा राहते चार तांबे राहते सुट्टीच्या मग म्हणलं यांना पाच बाय हे बरं गाणं त्यांचं आहे त्याला माहिती ते गोंधळी गाणं म्हणते त्याच्यामध्ये जो घरातल्या बायांना उठून द्या तांबे सुकवायला पीठ टाक खायला तुम्हाला घ्यायचं पण दाजी हो दाजी दाजी विचारा काय का तांबे सुटते कार्याला नाही उकडं आणलं सगळं हळद लावते म्हणते हळद नाही लावत चार दाखा गेली का काकूचं विचारायचं होतं ना पाणी नाही त्याच्यात. काय माहिती आहे, बहिणीलाच माहिती. बरं नाही झालं. सोन्याचा जव मल्हारी वाण्याचा
दुधाचा